हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रोफेसर संदीप गुंड, नूतन ज्युनियर कॉलेज कोल्हान लॉकडाऊनमध्ये आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. 12वी सायन्समधल्या केमिस्ट्री विषयामध्ये जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आहे तर याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे तर इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, मेथड ऑफ प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, ऑप्टिकल आइसोमेरिझम and chemical properties. Generally, uses of halogen derivative is deleted from this year by board. Then introduction. What is mean by halogen derivative? Halogen derivative here when one or more hydrogen atom of an hydrocarbon is replaced by corresponding number of halogen atoms, derivative called halogen derivative of hydrocarbons. म्हणजे when one or more ज्यावेळेस एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम हायड्रोकार्बन्सचे म्हणजेच अल्केन, अल्कीन, अल्काइन्सचे इट इज रिप्लेस्ड बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. म्हणजे हॅलोजन ॲटमनं हायड्रोजन ॲटम्स हायड्रोकार्बन्समधले रिप्लेस करणं, काढून टाकणं आणि त्याच्याऐवजी हॅलोजन ॲटम्स येणं, त्यावेळेस जो तयार झालेला कंपाऊंड आहे तर त्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्स म्हटलं जातं. तर जनरली याचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन दोन बेसिसवरती केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन आणि ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट इन दॅट मॉलिक्युल्स. On the basis of hydrocarbon skeleton, halogen derivative are classified as haloalkane, haloalkene, haloalkyne and haloarenes. एक्झाम्पल त्याचे 4 खाली दिलेले आहेत. म्हणजे हायड्रोकार्बनचं स्केलेटन कसं आहे ते अल्केन असतील आणि अल्केनचा हॅलोजन रिप्लेस केला असतील तर तयार होतो हॅलोअल्केन. ते जर अल्कीन असतील, डबल बॉन्डेड कार्बनचा हायड्रोजन जर रिप्लेस केलेला असेल तर हॅलोअल्कीन. ट्रिपल बॉन्डेडचा हायड्रोजन रिप्लेस केला असेल तर हॅलो अल्काइन. आणि ॲरोमॅटिक म्हणजे जी बेन्झिन रिंग आहे तर त्या बेन्झिन रिंगचा हायड्रोजन जर रिप्लेस केलेला असेल तर हॅलो आरिन्स तयार होतात. आता दुसरं जे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन, हॅलोजन किती आहेत त्या कंपाऊंडमध्ये त्याच्यावरती हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. याचे 4 टाईप: मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याच्यापैकी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर ज्यावेळेस मोनो म्हणजे एक हॅलोजन जर त्याच्यामध्ये असेल म्हणजे हायड्रोकार्बनचा एक हायड्रोजन रिप्लेस केलेला असेल तयार होतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ज्यावेळेस दोन हायड्रोजन रिप्लेस केले जातील हॅलोजन ॲटम्सनं, 2 हॅलोजन ॲटम्सनं, त्यावेळेस डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ज्यावेळेस 3 हॅलोजन रिप्लेस केले जातील त्यावेळेस तयार होतात ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि पॉलीहॅलोजन म्हणजे 3 पेक्षा जास्त. ज्यावेळेस हायड्रोजन ॲटम हे हायड्रोकार्बनचे रिप्लेस केले जातात हॅलोजन ॲटम्सनं त्यावेळेस पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स तयार होतात. आता याच्यापैकी जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स आहेत तर त्यांचं परत क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जनरली mono halogen derivative is further classified position and types of hybridization in 6 classes. म्हणजे त्या हॅलोजनची पोझिशन नेमकी कुठं आहे आणि तो हॅलोजन कुठल्या हायब्रिडाइज्ड कार्बनला sp3ला, sp2ला, spला त्याच्यावरती याचे परत 6 क्लासेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे अल्काइल हॅलाइड्स की जो मोस्ट इम्पॉर्टन्स आहे. तुम्हाला 12वीमध्ये अल्काइल हॅलाइड्स जास्त प्रमाणात आहे. त्याच्यानंतर अलायलिक हॅलाइड्स, बेन्झायलिक हॅलाइड्स, फिनायलिक हॅलाइड्स, हॅलो अल्काइन आणि आराइल हॅलाइड्स किंवा त्यालाच हॅलो अरेन्स म्हटलं जातं. तर हे आपण आता एक डिटेल्समध्ये पाहूयात. पहिलं अल्काइल हॅलाइड्स.
Generally here halogen it is bonded to sp3 carbon atoms and they are further classified, means alkyl halides further classified as the primary, secondary and tertiary alkyl halides. Means here when halogen is attached to sp3 carbon but those carbon is primary, means those carbon is joined only single carbon atoms, those are called as primary alkyl halides. Secondary alkyl halide, halogen is attached to that carbon which is secondary one. Secondary means तो कार्बन शेजारी दोन कार्बनला अटॅच असतो. आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणजे हॅलोजन हा टर्शरी कार्बनला अटॅच असतो आणि टर्शरी कार्बन म्हणजे त्याला शेजारी तीन कार्बन जे आहेत तर ते जॉईंट असतात. तर याप्रमाणे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड्स जे आहेत तर ते त्याचे परत तीन प्रकार. आता दुसरा टाईप आहे अलायलिक हॅलाइड. याच्यामध्ये सुद्धा हॅलोजन हा sp3 कार्बनलाच अटॅच असतो पण त्याच्या शेजारी डबल बॉन्ड असतो. म्हणजे एक्झाम्पल पहा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे दिलेले आहे CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 आणि X. X म्हणजे हॅलोजन. तर हा X जो अटॅच आहे याच्यामधला तर तो X अटॅच असताना CH2 या कार्बनला अटॅच आहे आणि त्याच्यामुळं आणि तो कार्बन हा शेजारी डबल बॉन्डेडला अटॅच आहे. म्हणजे याप्रमाणे हे अलायलिक हॅलाइड्स होतात. म्हणजे ज्याला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन डबल बॉन्डेडला अटॅच असतो. आता बेन्झायलिक हॅलाइड्स तिसरा टाईप म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये जो हॅलोजन आहे तर तो अटॅच असतो sp3 कार्बनलाच पण तो sp3 कार्बन हा बेन्झीन रिंगला अटॅच असतो. म्हणजे CH2 हा कुठे अटॅच आहे बेन्झीन रिंगला. त्याच्यानंतर चौथा टाईप जो आहे फिनायलिक हॅलाइड्स. इन फिनायलिक हॅलाइड्स हॅलोजन इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन. म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन हा sp2 हायब्रिडाइज असतो आणि त्याला हॅलोजन अटॅच असतो. तर याप्रमाणे इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. हॅलो अल्किन, त्यालाच हॅलो अल्किन पण म्हणतो आपण. त्याच्यानंतर हॅलो अल्काइन. तर याच्यामध्ये जनरली हॅलोजन इज अटॅच टू sp कार्बन और sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम. म्हणजे ट्रिपल बॉन्डेडला हॅलोजन अटॅच असतो. आणि अराइल हॅलाइड किंवा हॅलो अरिन्स हे जे हॅलाइड्स आहेत किंवा अल्काइल हॅलाइड्स आहेत तर हे हॅलाइड्स याच्यामध्ये हॅलोजन हा डायरेक्ट अराइल किंवा बेन्झीन रिंगला अटॅच असतो. त्यालाच अराइल हॅलाइड किंवा हॅलो अरिन्स म्हटलं जातं. नेक्स्ट वन that is the nomenclature. It is the most important. Generally there are the two nomenclature method. We know that common name and IUPAC nomenclature. जे लाल अक्षरामध्ये दिसतंय तर ते शब्द फक्त लक्षात ठेवायचे. तर त्याच्यामध्ये कॉमन नेम जे आहे तर ते अल्काइल हॅलाइड हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पैकी फक्त मोनो हॅलोजनच्या बाबतीत किंवा कुठल्याही याच्या बाबतीत आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर अल्काइल हॅलाइड्स असं केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं तर जनरली नेमिंग ऑफ कंपाऊंड बाय अल्काइल ग्रुप फॉलोड बाय द नेम ऑफ हॅलोजन. हॅलोजनची नावं कशी लिहायची? फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाईड. तर याच्यामध्ये हे 4 हॅलोजन्स आहेत. तर या चारींची नावं त्याप्रमाणे आणि त्याच्या अगोदर फक्त जो अल्काइल ग्रुप त्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे तर त्याचं नाव लिहायचं आणि म्हणून त्याचं कॉमन नेम जे आहे तर ते अल्काइल हॅलाइड्स होतं. IUPAC नॉमेनक्लेचरसाठी काही रूल्स आहेत. त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे हॅलो अल्केन. आता अल्केन हा पॅरेंट हायड्रोकार्बन आहे आणि या पॅरेंट हायड्रोकार्बनमध्ये जनरली त्या हायड्रोकार्बनचं नाव आणि त्याच्या अगोदर फक्त हॅलो. हॅलो म्हणजेच काय? फ्लोरीन असेल तर फ्लोरो, क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमिन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयडो. तर याप्रमाणे ते नॉमेनक्लेचर आहे हॅलो अल्केन. आता याच्यामध्ये जे रूल आहेत तर ते रूल आपल्याला 11वीमध्ये झालेले आहेत. पहिला रूल आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ॲज द पॅरेंट अल्केन. जी लॉंगेस्ट चेन आहे ती सिलेक्ट करायच्या अगोदर ती पॅरेंट अल्केन म्हणून घ्यायची. त्याच्यानंतर नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दॅट एंड विच इज नियरेस्ट टू हॅलोजन. हॅलोजनला कमीत कमी नंबर आला पाहिजे, लोएस्ट नंबर टू द हॅलोजन. त्याच्यानंतर तिसरा रूल आहे नेमिंग अँड लोकंट ऑफ अल्काइल सबस्टिट्युएंट इफ प्रेझेंट. जर अल्काइल सबस्टिट्युएंट त्या आपल्याला पॅरेंट चेन जी निवडली आहे त्याला जर काही अल्काइल सबस्टिट्युएंट्स असतील तर ते कुठले ते ओळखायचे आणि त्यांचं नंबरिंग देऊन घ्यायचं. त्याच्यानंतर शेवटचा रूल आहे राईट द नेम ऑफ हॅलोजन फर्स्ट देन अल्काइल ग्रुप अँड लास्टली पॅरेंट अल्केन इन ए सिंगल वर्ड. एका वर्डमध्ये लिहायचं. मग ते एका वर्डमध्ये तुम्हाला मी 11वीमध्ये सांगितलेलं आहे एका वर्डमध्ये कसं लिहायचं. 2 नंबर शेजारी येत असतील तर कॉमा,
जर नंबर आणि अल्फाबेट असेल तर मध्ये हायपन म्हणजे आडवी रेष आणि सगळं जे नाव आहे तर ते शेवटी एका वर्डमध्ये जे आहे तर ते लिहिलं जातं. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल आपण पाहणार आहे तिथं. तर पहिलं एक्झाम्पल आहे CH2Cl2. तर याच्यामध्ये हा डबल जनरली 2 क्लोरीन एका कार्बनला अटॅच आहेत आणि म्हणून याचं कॉमन नेम जे आहे तर हा CH2 ग्रुप म्हणजे मिथायलिन आणि क्लोराईड येतं. त्याच्यानंतर याचं जे नॉमेनक्लेचर आहे तर एक कार्बनचा पॅरेंट अल्केन मिथेन, 2 क्लोरीन आहेत म्हणून डाय, एकाच कार्बनला आहेत त्याच्यामुळं आणि एकच कार्बन असल्यामुळं डाय क्लोरो मिथेन. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. याच्यामध्ये जर याचं कॉमन नेम पाहिलं तर अल्काइल हॅलाइड. अल्काइल ग्रुप कुठला आहे? 2 कार्बनचा इथेनपासून तयार होतो इथाईल आणि ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमाइड. तर हे कॉमन नेम झालं इथाईल ब्रोमाइड. आता याचं IUPAC नेम काय होईल? तर याच्यामध्ये 2 कार्बन आहेत, पॅरेंट चेन 2 कार्बनची, इथेन हा पॅरेंट अल्केन आहे आणि सुरुवातीच्या कुठल्याही कार्बनला अटॅच असेल ब्रोमिन तरी त्याला नंबर देण्याची आवश्यकता पडत नाही, कारण दोन्ही कुठल्याही कार्बनला अटॅच असतील तर तो एकच नंबरला राहील आणि त्याच्यामुळं ब्रोमो आणि 2 कार्बनचा इथेन म्हणून याचं नॉमेनक्लेचर होतं ब्रोमो इथेन. पुढचं एक्झाम्पल पहा. CH3 सिंगल बॉन्ड CH, त्या CHला क्लोरीन अटॅच आहे आणि ते सिंगल बॉन्ड CH3. मग नंबरिंग कुठल्या साईडने दिली तरी 1, 2 आणि 3 3 कार्बनचा पॅरेंट चेन आहे म्हणजे प्रोपेन आणि मधल्या कार्बनला म्हणजे 2 नंबर कार्बनला क्लोरीन आहे म्हणून त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर होईल 2 नंबरला क्लोरीन म्हणून 2 क्लोरो आणि 3 कार्बनचा प्रोपेन म्हणून 2 क्लोरो प्रोपेन हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे. आणि कॉमन नेम अल्काइल ग्रुप कुठला आहे तर तो जो ग्रुप आहे तर तो आयसोप्रोपाईल ग्रुप आहे म्हणून आयसोप्रोपाईल क्लोराईड. तर हे त्याचं जे नॉमेनक्लेचर आहे तर ते नॉमेनक्लेचर होतं. पुढचं एक्झाम्पल चौथं पहा त्याच्यामध्ये. तर या पुढच्या एक्झाम्पलमध्ये जनरली पहा याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर CH3 टॉईस म्हटलंय CH आणि CH2Br. तर जो कार्बन आहे CH वाला त्याला 2 CH3 अटॅच आहेत आणि म्हणून ब्रोमिन जर पाहिला तर त्याच्या शेजारचा कार्बन त्याला नंबर येईल 1, CHला 2 आणि CH3ला 3. 3 कार्बनची पॅरेंट चेन आहे प्रोपेनची. त्याच्यानंतर 2 नंबरला मिथाईल ग्रुप आहे आणि 1 नंबरला ब्रोमिन आहे. मग हे नॉमेनक्लेचर कसं होईल? ब्रोमिन सुरुवातीला 1 नंबरला आहे म्हणून 1 ब्रोमो, 2 नंबरला एक मिथाईल ग्रुप आहे म्हणून 2 मिथाईल आणि 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन म्हणून प्रोपेन. तर याप्रमाणे तुम्ही आणखी काही एक्झाम्पल जे दिलेले आहेत तर ते असे तुम्ही एक्झाम्पल सोडू शकताय. ठीक आहे. तर आता महत्त्वाचा पुढचा पार्ट मेथड ऑफ प्रिपरेशन. याच्यामध्ये ज्या प्रिपरेशन मेथड पाहायच्यात याच्यामध्ये 4 प्रिपरेशन मेथड आहेत. त्या चारींमध्ये जी पहिली प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल त्याच्यामध्ये परत 3 प्रिपरेशन मेथड आहेत. तर फ्रॉम अल्कोहोल बाय युजिंग हायड्रोजन हॅलाइड्स म्हणजे HX, हायड्रोजन म्हणजे H, हॅलाइड म्हणजे X, HX. बाय युजिंग फॉस्फरस हॅलाइड म्हणजे याच्यामध्ये PX3 आणि PX5 पासून. त्याच्यानंतर बाय युजिंग थायोनिल क्लोराईड म्हणजे SOCl2 पासून. दुसरी प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन, त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्किन, डबल बॉन्डेड जे अल्किन आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन हॅलाइड्सची ॲडिशन करायची. त्याच्यानंतर हॅलोजन एक्सचेंज आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक एक रिॲक्शन आपण पाहूयात. पहिली जी आपली होती फ्रॉम अल्कोहोल त्याच्यामध्ये ज्या 3 मेथड आहेत तर त्या 3 मेथड इथं दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये बाय युजिंग हायड्रोजन ॲसिड म्हणजे हायड्रोजन हॅलाइड्स विथ अल्कोहोल. तर ती जर रिॲक्शन पाहिली तुम्ही तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन सुटेबल कंडिशन वापरायची. जनरल रिॲक्शन दिलेली ROH म्हणजे अल्कोहोल, त्याच्यामध्ये HXची ॲडिशन म्हणजे हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन विथ सुटेबल कंडिशन. सुटेबल कंडिशन वेगवेगळ्याला वापरायची आणि RX तयार होतं म्हणजे याच्यामध्ये OH अल्कोहोलमधला निघून जातो आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन हॅलाइड्समधला X अटॅच होतो म्हणजे RX म्हणजे अल्काइल हॅलाइड्स तयार होतं. साईड प्रॉडक्ट मिळतो वॉटर मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये हायड्रोजन क्लोराईड कसं तयार केलं जातं तर हायड्रोजन क्लोराईड जनरली यूज्ड विथ झिंक क्लोराईड, त्यालाच ग्रुप प्रोसेस म्हटलं जातं फॉर प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल. बट टर्शियरी अल्कोहोल रॅडिली रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl बरोबर रिॲक्ट होतात इन ॲब्सेन्स ऑफ झिंक क्लोराईड. आता हे झिंक क्लोराईड आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl याच रिएजंटला जनरली लुकास रिएजंट म्हटलं जातं. तर याप्रमाणे जे
अनहायड्रस ZnCl2 आणि HCl जर वापरलं तर आपल्याला अल्काईल क्लोराईड्स मिळतात. त्याच्यानंतर अल्काईल ब्रोमाइड्स कसे मिळवले जातात तर जनरली कॉन्स्टंट बॉइलिंग हायड्रोब्रोमिक ॲसिड म्हणजे HBr जे आहे जनरली 48%, हे कॉन्स्टंट कंटिन्युअसली बॉइलिंग जर केलं तर जनरली अल्काईल ब्रोमाइड्स तयार होतात आणि हे अल्काईल ब्रोमाइड जनरली अल्कोहोल बरोबर ट्रीट केले जातात आणि त्याच्यापासून आपल्याला अल्काईल ब्रोमाइड्स मिळतात. त्याचप्रमाणे अल्काईल आयोडाइड्स जे आहे तर त्याच्यामध्ये जी सुटेबल कंडिशन आहे तर NaI म्हणजे सोडियम आयोडाईड आणि फॉस्फरिक ॲसिड म्हणजे H3PO4 वापरलं जातं. ह्या सुटेबल कंडिशन याच्यामध्ये लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर दुसरी आपण त्याच्यामध्ये अल्कोहोलपासूनच पण दुसरी प्रिपरेशन मेथड पाहिली होती की फॉस्फरस हॅलाइड. दोन रिॲक्शन पहा त्या याच्यावरती दिलेल्या आहेत त्या 3ROH + PX3 म्हणजे 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल एका PX3 म्हणजे फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर रिॲक्ट होतात आणि आपल्याला त्याच्यापासून 3 मॉलिक्यूल मिळतात अल्काईल हॅलाइडचे RH आणि साईड प्रॉडक्ट मिळतात H3PO3. त्याच्यानंतर एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल PCl5, इथं फक्त PCl5 बरोबरच रिॲक्शन होते, बाकीचे कुठलेच ब्रोमाइड याच्यामध्ये येत नाहीत आणि त्याच्यापासून अल्काईल क्लोराईड्स मिळतात. आणि त्याच्यानंतर तिसरी म्हणजे तिसरी रिॲक्शन बाय युझिंग अल्कोहोल अँड थायोनिल क्लोराईड, तर ती रिॲक्शन दिलेली आहे तिथं तर ROH + SOCl2 म्हणजेच थायोनिल क्लोराईड जर हीट केले तर आपल्याला अल्काईल क्लोराईड्स मिळतात, साईड प्रॉडक्ट मिळतो SO2 की जो गॅस आहे आणि HCl सुद्धा हा एक प्रकारचा गॅस आहे. हे दोन्ही गॅसेस निघून जातात आणि आपल्याला अल्काईल क्लोराईड्स मिळतात. तर ही सगळ्यात सुटेबल जी मेथड आहे तर ती अल्काईल क्लोराईड्स प्रिपरेशनची आहे की याच्यामध्ये जनरली जे अल्काईल क्लोराईड मिळतं तर ते प्युअर फॉर्ममध्ये मिळतं, कारण सल्फर डायऑक्साईड गॅस आहे आणि HCl पण गॅस आहे. गॅस म्हणलं की ते हवेत निघून जातात. जो प्युअर प्रॉडक्ट मिळतो आपल्याला तो म्हणजे अल्काईल क्लोराईड्स मिळतात. तर याप्रमाणे ही प्रिपरेशन मेथड आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढची जी प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. पहा आता पाठीमागे जी आपण रिॲक्शन पाहिली होती की फ्रॉम हायड्रोकार्बन, त्याच्यामध्ये दुसरी प्रिपरेशन मेथड ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्किन. आता ती रिॲक्शन आपल्याला इथं पाहायची आहे. तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्किन ही दोन प्रकारे होत असते रिॲक्शन. तर याच्यामध्ये दोन इफेक्ट आहेत. एक जो आहे तर तो म्हणजेच परऑक्साईड इफेक्ट, म्हणजे त्यालाच अँटी मार्कोव्हिनिकॉफ रूल म्हटलं जातं, आणि एक मार्कोव्हिनिकॉफ ॲडिशन. तर मार्कोव्हिनिकॉफ हा सायंटिस्ट आहे आणि त्यानं ही रिॲक्शन डिस्कवर केली म्हणून त्या ॲडिशनला मार्कोव्हिनिकॉफ ॲडिशन म्हटलं जातं. तर याच्यामध्ये व्हेन ॲन अनसिमेट्रिकल रिएजंट, एखादा अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणजे सारखेपणा नाही असा रिएजंट, म्हणजे थोडक्यात आपण जे हायड्रोजन हॅलाइड्स घेतलेले आहेत HCl असेल HBr असेल तर हे रिएजंट अनसिमेट्रिकल आहेत. व्हेन इट इज ॲडेड टू ॲन अनसिमेट्रिकल अल्किन, ज्यावेळेस एखादं अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे डबल बॉन्डच्या शेजारी इकडल्या साईडला 2 हायड्रोजन आहेत, इकडे एक हायड्रोजन आणि CH3 ग्रुप आहे, डबल बॉन्डच्या 2 साईडला वेगवेगळे ज्यावेळेस ग्रुप असतील तर ते अनसिमेट्रिकल अल्किन असतं. त्यावेळेस द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट ॲड्स टू दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग याच्यापैकी जो रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट आहे तर तो निगेटिव्ह पार्ट हा कुठल्या कार्बनला अटॅच होतो, ज्याला कमी हायड्रोजन आहेत अशा कार्बनला जाऊन अटॅच होतो आणि तो आपल्याला प्रॉडक्ट मेजर मिळतो. आणि जी दुसरी ॲडिशन आहे, व्हेन ॲन अनसिमेट्रिकल रिएजन्स इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड द ॲडिशन बिकम्स रिव्हर्स. म्हणजे तिथं निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होईल, जिथे जास्त जास्त हायड्रोजन असतील त्या कार्बनला जाऊन अटॅच होतात. पुढे रिॲक्शन दिलेले आहेत पहा. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल मार्कोव्हिनिकॉफ ॲडिशनचं जर घेतलं तर CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. आता डबल बॉन्डेड कार्बनकडे कॉन्सन्ट्रेट करा की जे 2 डबल बॉन्डेड कार्बन आहेत, एकाला 2 हायड्रोजन आहेत आणि एकाला सिंगल हायड्रोजन आहे, आणि जो आपण रिएजंट घेतला XY त्याच्यापैकी Y निगेटिव्ह X पॉझिटिव्ह आहे. तर Y कुठे अटॅच होईल मार्कोव्हिनिकॉफ ॲडिशननुसार किंवा मार्कोव्हिनिकॉफ रूलनुसार, तर Y हा निगेटिव्ह आहे तर तो मधल्या कार्बनला अटॅच होईल, कारण त्याला एकच हायड्रोजन आहे आणि कडेच्याला 2 आहेत म्हणून तो Y तिथे अटॅच होतो. पहा एक्झाम्पल खाली दिलेलं आहे. तर तेच प्रोपिन घेतलं, हायड्रोजन आयोडाईड घेतलं, मार्कोव्हिनिकॉफ ॲडिशननुसार आयोडीन कुठे अटॅच होईल मधल्या कार्बनला आणि मेजर प्रॉडक्ट आपल्याला मिळेल 2 आयडोप्रोपेन. ब्रोमिन जर घेतला तर आपल्याला 2 ब्रोमोप्रोपेन हा मार्कोव्हिनिकॉफ रूलनुसार आपल्याला प्रॉडक्ट मिळेल.
आता अँटी मार्कोव्हिनिकॉफ ॲडिशन म्हणजे पहा इथं आता HBr घेतलेले आणि वरचं जे आहे डबल बॉन्डेड CH जो का CH डबल बॉन्ड CH2, तर त्या ठिकाणी HBr पेरॉक्साईड जर टाकलं म्हणजे H2O2 जर टाकलं तर ब्रोमीन कुठे अटॅच होईल, हा अँटी मार्कोव्हिनिकॉफ रूलनुसार जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला म्हणजे कडेच्या कार्बनला, आणि म्हणून इथं जो पेरॉक्साईड जर टाकलं म्हणजे अँटी मार्कोव्हिनिकॉफ रूलनुसार आपल्याला 1 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट मिळेल म्हणजे जास्त मिळेल, आणि जर पेरॉक्साईड नाही टाकलं तर आपल्याला 2 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट मिळेल म्हणजे मार्कोव्हिनिकॉफ रूलनुसार 2 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट असेल, आणि पेरॉक्साईड इफेक्टमुळे म्हणजे अँटी मार्कोव्हिनिकॉफनुसार 1 ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट असेल. ठीक आहे. नंतरची रिॲक्शन हॅलोजन एक्सचेंज. याच्यामध्ये अल्काइल आयोडाइड्स आर प्रिपेअर्ड कन्व्हिनियंटली बाय ट्रीटिंग अल्काइल क्लोराइड्स अँड ब्रोमाइड्स विथ सोडियम आयोडाइड इन मिथॅनॉल और ॲसिटोन सोल्युशन. म्हणजे याच्यामध्ये जनरली जे अल्काइल क्लोराइड्स आहेत तर त्याच्यापासून आपल्याला आयोडाइड जर मिळवायचे असतील तर इथे हॅलोजन एक्सचेंज केला जातो, आणि ही जी रिॲक्शन आहे RCl प्लस NaI म्हणजे सोडियम आयोडाइड इन ॲसिटोन, इट गिव्स अल्काइल आयोडाइड म्हणजेच RI. तर ही रिॲक्शन जनरली फ्लेकिन्स्टन्स रिॲक्शन म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर अल्काइल फ्लोराईड जे प्रिपेअर केले जातात तर ते प्रिपेअर करत असताना जनरली दे आर द हिटिंग अल्काइल क्लोराइड्स और ब्रोमाइड्स विथ मेटल्स फ्लोराइड्स. कुठले मेटल फ्लोराईड, AgF असेल, Hg2F2 असेल, AsF3 असेल, तर यांच्याबरोबर जर हिट केलं तर आपल्याला जनरली अल्काइल फ्लोराइड्स मिळतात, आणि ही रिॲक्शन नेम रिॲक्शन आहे, नाव आहे त्या रिॲक्शनला शॉर्ट्स रिॲक्शन. तर याप्रमाणे ही हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. आता त्याच्यानंतर पुढचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे शेवटची प्रिपरेशन मेथड. तर याच्यामध्ये जनरली अराइल क्लोराइड अँड ब्रोमाइड्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन. बेन्झिन रिंगचं डायरेक्ट हॅलोजिनेशन जर केलं म्हणजे आता इथे एक्झाम्पल जर घेतलं तर बेन्झिन रिंगला CH3 अटॅच आहे म्हणून त्याला टोलिन म्हटलं जातं. तर त्याचं जर ब्रोमिनेशन केलं म्हणजे Br2 जर त्याच्यामध्ये ॲड केला, याच्यामध्ये सुटेबल कंडिशन काय वापरली, Fe म्हणजे आयर्न वापरला, इन डार्कमध्ये ही रिॲक्शन होते. तर याच्यामध्ये आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळतात. तर 2 नंबरला CH3च्या शेजारी ब्रोमिन अटॅच झालेला आहे, आणि CH3च्या अपोजिट म्हणजे 4 नंबरला ब्रोमिन अटॅच झालेला आहे. तर आर्थ्रोब्रोमोटोलिन आणि पॅराब्रोमोटोलिन हे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. तर याच्यामध्ये ही रिॲक्शन ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणून ओळखली जाते. तर जनरली ठीक आहे. तर राहिलेला पार्ट, रिमेनिंग पार्ट विल बी कंटिन्यू इन द पार्ट सेकंड. थँक यू. इफ एनी डिफिकल्टी इन दिस व्हिडिओ you will contact to me directly, that is Sandeep Gund sir. Thank you so much. Thank you friends.